यंदा पगारवाढ आणि प्रमोशनचा डबल धमाका काही राशींना पाहायला मिळणार आहे. 2026 मध्ये नशीब उजळणाऱ्या या खास राशी कोणत्या, चला जाणून घेऊया. 2026च्या फायनान्शियल इयरमध्ये काही राशींवर पैसा आणि प्रमोशनचा वर्षाव होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचे गोचर हे कर्कते सिंह आणि शनीचे मेषमध्ये प्रवेश हे दोन्ही मोठे बदल करिअरसाठी गेम चेंजर ठरणार आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यांनी आतापर्यंत खूप मेहनत केली पण रिझल्ट मिळाला नाही, ज्यांना प्रमोशन लांबणीवर टाकलं जात होतं किंवा ज्यांना ओळखच मिळत नव्हती, त्यांच्यासाठी आता टाइम आलेला आहे. या काळात काही राशींना अचानक प्रमोशन होईल, लीडरशिप रोल मिळेल आणि बॉसकडून स्पेशल ओळख सुद्धा मिळेल. असं सगळं एकदम तुम्हालाही मिळू शकतं. म्हणजे 2026 ते 27 हे वर्ष काही लोकांसाठी करिअरचा अगदी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आता पाहूया त्या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत. पहिली मेष रास. 2026 मध्ये मेष राशीसाठी करिअरमध्ये मोठी गती आहे. गुरुची शक्ती आणि मंगळाचा प्रभाव यामुळे लीडरशिप रोल, प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळू शकतात. एप्रिल मे दरम्यान बोल्ड निर्णय घेतल्यास अनपेक्षित बढती येऊ शकते. वर्षाच्या दुसऱ्या भागात म्हणजे जून नंतर परदेशी जाण्याची संधी सुद्धा आहे किंवा मोठी प्रगती या काळात दिसत आहे. दुसरी सिंह रास. 2026 हे सिंह राशीवाल्यांसाठी स्पॉटलाईटचं वर्ष आहे. जून जुलैमध्ये गुरु तुमच्या राशीत येतोय आणि इथूनच गेम बदलायला सुरुवात होते. ऑफिसमध्ये तुमचं काम अचानक लक्षात येईल, बॉसकडून कौतुक होईल आणि जबाबदारीही वाढेल. प्रमोशन किंवा मोठा रोल मिळण्यासाठी शक्यता खूप जास्त आहे. क्रिएटिव्ह फील्डमध्ये जसे मीडिया, आर्ट किंवा कंटेंट रायटिंग किंवा मॅनेजमेंटमध्ये असाल तर लॉटरी लागल्यासारखं फील होणार आहे. ऑक्टोबर नंतर तर अजून भरारी मिळेल. नाव, प्रसिद्धी, इन्कम वाढ, लोकांमध्ये ओळख या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे तुमचा टाइम सुरू झाला आहे. त्यानंतर कुंभ रास. कुंभ राशीसाठी 2026 म्हणजे रिलीफ आणि ग्रोथ दोन्ही आहे. आतापर्यंत जे अडथळे होते ते हळूहळू कमी होऊ लागते. अचानक नवीन संधी मिळेल. करिअरमध्ये ब्रेक थ्रू येऊ शकतो. प्रमोशन किंवा प्रोफाईल अपग्रेड होण्याची शक्यता आहे. गुरुच्या गोचरामुळे तुम्हाला ओळख आणि पॉवर मिळेल. ज्यांना आतापर्यंत वाटत होतं की आपल्याला कोणी नोटीस करत नाही, त्यांच्यासाठी आता सिच्युएशन उलटी होणार आहे. लोक तुमच्याकडे सल्ला घ्यायला येतील. तुमचं काम हायलाइट होणार आहे. त्यानंतर वृषभ रास. वृषभ राशीसाठी सुद्धा वर्षाची सुरुवात फायदेशीर आहे. एप्रिल ते जून हा काळ खूप महत्वाचा आहे. या काळात प्रमोशन मिळू शकतं किंवा थेट हाय पेईंग जॉब ऑफर येऊ शकते. सॅलरीत चांगली वाढ होऊ शकते. शुक्र ग्रह आणि गुरुचा प्रभाव तुमच्यासाठी स्टॅबिलिटी, पैसा दोन्ही घेऊन येणार आहे. विशेषतः बँकिंग, रिअल इस्टेट आणि सरकारी किंवा स्थिर नोकरीत असणाऱ्यांना जास्त लाभ मिळणार आहे. मात्र 2026 आणि 27 मध्ये या राशींसाठी एकच मेसेज आहे, तो म्हणजे मेहनत आधी केली आहे, आता फळ मिळणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी फक्त बदल नाही तर करिअरचा टर्निंग पॉइंट ठरू शकतं. त्याचबरोबर इतर काही शुभ राशी सुद्धा आहेत ज्यांना मध्यम ते चांगली संधी या काळात मिळू शकते. जसे धनुरास. मेहनतीचा चांगला परिणाम आणि सॅलरी हाईक किंवा प्रमोशन तुम्हाला मिळू शकतं. मकर राशीवाल्यांना सुद्धा इन्व्हेस्टमेंट आणि ऑथॉरिटी रोलमध्ये फायदा मिळू शकतो. लॉंग टर्म प्रमोशन होईल. वृश्चिक राशीच्या लोकांना एप्रिल मे मध्ये सडन ग्रोथ होईल आणि प्रमोशनची शक्यता आहे. त्यानंतर मीन राशीसाठी 2026 म्हणजे टेस्ट संपली, आता बेस्ट सुरू होणार आहे. आतापर्यंत शनीमुळे खूप काही शिकायला मिळालं. प्रेशर होतं, जबाबदाऱ्या होत्या, कधी कधी निराशा मिळाली. पण आता त्याचे रिझल्ट मिळायला सुरुवात होणार आहे. करिअरमध्ये हळूहळू पण स्टेबल ग्रोथ दिसेल. नवीन संधी मिळतील. जणू एक नवीन लॉन्च पॅड तयार होतोय. प्रमोशन अचानक नाही पण पक्क आणि टिकाऊ मिळू शकतं. महत्वाचं म्हणजे आता घाई करू नका, कन्सिस्टन्सी ठेवा. जे शिकलात ते वापरा. शांतपणे काम केलं तर मोठं यश मिळेल. मीन राशींनी एकच लक्षात ठेवावं, शनीने शिकवलंय, आता गुरु पुढे नेणार आहे. आता काही राशी अशा आहेत ज्या सुरुवातीला खर्चात किंवा अस्थिरतेत येऊ शकतात, पण मेहनत आणि प्लॅनिंगमुळे संतुलन साधता येऊ शकतं. जसे कर्क आणि मिथुन रास. 2026 आणि 27 मध्ये या दोन्ही राशींसाठी सुरुवात थोडी धावपळ करणारी असू शकते. अचानक खर्च वाढू शकतात. सेव्हिंग्स टिकवणं कठीण होऊ शकतं. करिअरमध्ये थोडी अस्थिरता जाणवू शकते. पण घाबरायची काही गरज नाही, कारण हे फक्त काही क्षणासाठी असणार आहे. जर तुम्ही थोडं शहाणपणाने वागलात तर सगळं कंट्रोलमध्ये येऊ शकतं. यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्लाही घेऊ शकता.
खर्चावर कंट्रोल ठेवा, अनावश्यक रिस्क घेऊ नका. प्लॅनिंग करून चाललात तर नुकसान नक्कीच टळेल. घाईघाईत निर्णय घेऊ नका, पैशाची योग्य मॅनेजमेंट करा आणि करिअरमध्ये पेशन्स ठेवा. सुरुवात थोडी कठीण असली तरी शेवट मात्र गोड असणार आहे. मेहनत आणि स्मार्ट प्लॅनिंगने बॅलन्स नक्की साधता येऊ शकतो. आता हे वर्ष करिअर आणि प्रमोशनसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे, पण फक्त नशिबावर नाही तर तुमच्या ॲक्शनवर सुद्धा सगळं अवलंबून असतं. जून 2026 नंतर गुरु सिंह राशीत जातोय. हा काळ म्हणजे प्रमोशनचा गोल्डन पिरियड असू शकतो. त्यामुळे काय करायचं तर मेहनत वाढवायची, नवीन स्किल शिकाव्यात, नेटवर्किंग वाढवावी, योग्य लोकांशी कनेक्ट राहावं. तर एप्रिल हा काळ ॲक्शन घ्यायचा आहे, नवीन संधी पकडाव्यात. बदल करायचा असेल तर विचारपूर्वक करा, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. प्रत्येकाचं फळ वेगळं असतं, कारण व्यक्तिगत कुंडली ही खूप महत्त्वाची असते. जर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ हवं असेल, करिअरमध्ये योग्य प्रमोशन मिळवायचं असेल आणि अजूनही तुमच्या मनात मी योग्य दिशेने चाललोय का, प्रमोशन कधी मिळणार, जॉब बदलावा की थांबावं असे प्रश्न असतील तर अंदाजावर नाही तर योग्य मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. आत्ताच भेट द्या lokmatbhakti.com ला आणि तज्ज्ञ ज्योतिषांकडून तुमच्या कुंडलीचं सखोल विश्लेषण करून घ्या. इथे तुम्हाला मिळेल करिअरबाबत क्लिअर दिशा, प्रमोशनचे योग्य योग आणि टायमिंग, जॉब बदलावा की नाही यावर मार्गदर्शन आणि तुमच्यासाठी खास उपाय आणि टिप्स सुद्धा. ज्योतिषशास्त्रानुसार खरं तर योग येतात, पण त्याचा फायदा घेण्यासाठी आपली तयारी महत्त्वाची असते. तुमचा सुद्धा या राशीत समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमची रास या लकी लिस्ट मध्ये नसली तर टेन्शन घेऊ नका. नशीब बदलतं, पण प्रयत्न आणि उपायांनी ते आपल्या बाजूने वळवता येतं. मग तुम्हाला तुमच्या राशीनुसार योग्य उपाय हवे असतील तर कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा. आम्ही तुम्हाला त्यानुसार बरोबर आणि सोप्या उपायांची माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.